अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवयाशी पापनाशी दर्शने, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देवतया जवयाशी पापनाशी दर्शने. तुका मने भेदा भेद, तुका मने भेदा भेद गेला वाद खंडोनी, देवतया जवयाशी पापनाशी दर्शने. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवयाशी पापनाशी दर्शने. सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत सद्गुरु श्री तुकोबाऱ्यांचा असो, अनुभूती संपन्न अशा महापुरुषाचं वर्णन या अभंगातून महाराज करतात. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आपल्या या बेळगाव भागातले चिरमुरी गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व असणारं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भांडगे गुरुजी यांच्या 26व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा महत् भाग्याने आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. कारण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही कार्य केलं आणि ते मूर्त रूपाने केलेलं कार्य आहे बरं का. त्याला आदर्श कार्य म्हणावं. गावाकरता तिने शिक्षण संस्था चालू केली, म्हणजे लौकिक शिक्षणाचाही त्यांनी विचार जीवनामध्ये केला
आणि आध्यात्मिक शिक्षणाचाही विचार त्यांनी जीवनामध्ये केला. उभय स्वरूपाचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. किंवा या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही माणसं घडवली. बरं का, घडवली. बरीच माणसं परमार्थामध्ये येतात, स्वतः घडतात पण दुसऱ्याला घडवत नाहीत. बरं का, पण जे घडले आणि त्यांनी अनेकांना घडवलं हे त्यांचं मोठेपण आहे. लक्षात ठेवा. त्यांचं जर विशेष रूपाने जर वर्णन करायचं ठरलं तर आज आपल्या भागामध्ये पंचकृषीच्या वतीनं उसगाव पारायण सोहळा सुरू करणारी मला वाटते ते जनकच आहेत. बरं का, त्या पारायण सोहळ्याची तो अविरत आज सोहळा चाललेला आहे. त्यांनी ते लावलेले एक रोपट आहे ते आज विस्ताराला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मूर्त रूपामध्ये त्यांनी केलेलं कार्य लक्षात ठेवा. ते कार्य पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं स्मरण व्हावं. बरं का, कार्य पाहिल्यानंतर व्यक्तीचं स्मरण व्हावं असं जीवनामध्ये कार्य गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. थोडासा विचार आपण त्यांचा प्रवचनामध्ये केला. आज 2 तप पूर्ण झालेले त्यांच्या पुण्यस्मरणाला. ऊन 26व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे. एक रौप्य महोत्सवाचा काल संपलेला आहे. मी त्यांना पाहिलं असेल पण मला काय आठवत नाही. कारण गुरुजी जाण्याचा आधी 1 वर्षाचा संबंध या भागाशी माझा आला आहे. बरं का, 26 वर्ष होतात मी 98च्या दरम्यान या भागामध्ये आलेला आहे. पाहिला असेल, संबंध आला असेल, दर्शन झाले असेल, पण त्यानंतर ते 1 वर्षातच वैकुंठवासी झाल्यामुळे पुढचा संबंध त्यांच्या जीवनामध्ये न आल्यामुळं ती मूर्ती काय डोळ्यासमोर दिसत नाही. बरं का, पण त्यांचं कार्य मात्र मूर्त रूपाने आज आपल्याला हे बेळगाव भागामध्ये पाहायला मिळतं. हे गुरुजींनी केलेलं कार्य आहे. बरं का, आणि अशा एक ज्येष्ठ वारकऱ्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग आला. एवढा काळ जावा लागला. बरं, एक जण मला म्हटला इतक्या वर्षांनी लोकांना जाग आली का म्हटले. मी त्याला उत्तर दिलं माझं पुण्य फळाला आलं म्हणून सेवा मिळाली असं मी त्याला उत्तर दिलं. पुण्य फळाले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण. ते पुण्य आपल्याला बोलवून आणतं. बरं का, आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरंच आपलं सौभाग्य आहे. अशी समाजामध्ये पुन्हा मंडळी निर्माण होणं जवळजवळ दुर्लभ आहे. होतील, वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत, पण असं व्यक्तिमत्व पुन्हा समाजामध्ये निर्माण होईल दुर्मिळ आहे. बरं का, पण त्यांनी जे आज संस्कार केले त्या संस्कारावरती आज आपल्या भागातला परमार्थ चाललेला आहे हे मात्र कोणालाही नाकारता येणार नाही. तेव्हा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण परमार्थाची वाटचाल करायचे. निश्चित आपण त्या साध्याला प्राप्त होऊ. तेव्हा अशा एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण काय वर्णन करावं. वर्णन करण्याकरता आपल्याकडे काय संपन्नता नाही आहे, पण संतांच्या अभंगाच्या द्वारे काहीतरी या प्रसंगाने वर्णन केलं पाहिजे. कर्तव्य आहे की परमार्थाची साधना आहे आणि ती परमार्थाची साधना आतापर्यंत ज्यांनी केली त्या परमार्थाच्या साधनेमध्ये एक विलक्षणता असावी लागते.
आणि ती विलक्षणता कोणती असावी? परमार्थ करत असताना एक विचाराची घनता असावी, आचाराची घनता असावी, नीतिमत्तेची घनता असावी आणि शेवटी शेवटी अनुभूतीची घनता असावी. बरं का, शेवटची आहे अनुभूतीची घनता. कमीत कमी परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्यांच्या जीवनामध्ये आचाराची घनता असावी, म्हणजे आचार संपन्न जीवन असावं. परमार्थ करत असताना विचाराची घनता असावी, विचाराची परिपूर्णता असावी, अपूर्णता असू नये. बरं का, परमार्थाची साधना करत असताना नीती मूल्याला जपण्याची जी बुद्धीची धारणा ती त्याच्या जीवनामध्ये असावी. एक घनता त्याला शब्द वापरलाय. बरं का, आणि सरते शेवटी अनुभूतीची घनता परमार्थामध्ये असावी. बरं का, किंबहुना परमार्थामध्ये अधिक महत्व कधी आहे? त्या विचारापेक्षा, त्या आचारापेक्षा अनुभूतीला शेवटी फार महत्व आहे. लक्षात ठेवा. बरं का, आणि अशी अनुभूती अनेकांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्या अनुभूतीचा परिणाम आज समाजावरती झाला. बरं का, का परमार्थ करत असताना परमार्थिकाला काही जर बळ द्यायचं असेल तर त्या परमार्थिकाला बळ देण्याकरता त्या परमार्थ करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये अनुभव पाहिजे. तो तुकोबाराय समाजाला सांगता, तुम्ही भगवत साधना करा, तुमची भगवत साधना केलेली पूर्णत्वाला जाईल. हे माझ्या सांगण्यावरती तुमचा जर विश्वास नसेल तर मी माझा तुम्हाला अनुभव सांगतो. तुका म्हणे चाखोनी सांगे, मद अनुभव आहे अंगे, मद अनुभव आहे अंगे. परमार्थाची साधना समाजाला सांगत असताना तुकोबारांनी त्या समोरच्या महाभागाला त्या परमार्थाच्या संबंधाने उद्गार काढलेत. मज अनुभव आहे अंगे, म्हणजे अनुभवाला किती महत्व आहे पहा, फार महत्व आहे. लक्षात ठेवा. आणि असा अनुभव ज्या महापुरुषाला त्या परमार्थाच्या साधनेतून आला अशांचं वर्णन अनेक अभंगातून महाराजांनी केलेलं आहे. बरं का, पैकी या अभंगामध्ये महाराज अशा अनुभूतीला प्राप्त झालेल्या महापुरुषाचं वर्णन करतात. काय अनुभव आला त्या महापुरुषाला, अनुभवाचं स्वरूप काय आहे, अनुभव येण्याकरता काय केलं त्याचा इतिहास सांगितलेला नाही. अनुभव आल्यानंतर काय अवस्था प्राप्त झाली त्याचं वर्णन केले. बरं का, साधनेचा विचार मांडलेला नाही.
साध्याचा विचार मांडलेला आहे. खरंच अनुभवामध्ये काय सामर्थ्य आहे, परमार्थाचा अनुभव आल्यानंतर काय जीवनामध्ये अवस्था प्राप्त होऊ शकते. मग तो अनुभवाचं स्वरूप काय, अनुभवाचं स्वरूप आहे या जगताचं अंतिम सत्य काय आहे. या जगताचं अंतिम सत्य काय आहे, त्या सत्याचा साक्षात्कार जीवनामध्ये ज्यांना झाला त्याचा अनुभव या अभंगातून प्रगट केलेला बरं का. सत्य हे नेहमी एकच असतं बरं का. सत्य हे नेहमी एकच असतं, आरंभापासून शेवटपर्यंत. ते कधी बदलत नाही, कधी बदलत नाही. असत्य बदलतं पण सत्य कधी बदलत नाही, लक्षात ठेवा. अगदी जगताच्या आरंभापासून जगताचा प्रलय होईपर्यंत सत्य एकच आहे. आणि ते सत्य जर काय असेल तर एक ते नाम परमात्मा सत्य आहे बरं का. मग परमात्मा जर सत्य आहे मग दिसणार जग कसं आहे. कागा हा दावीला जगदा अभंगाची सुरुवात आहे लटिकेची साच दाविले अचळ. द्रुपद सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बरं का. सांभाळे समय तिसरं चरण पुढे वयाच्या म्हणून लक्षात राहत. जर अंतिम सत्य एकच आहे तर तुकोबाऱ्या देवाला प्रश्न विचारतात. का गहा दाविला जगदाकार. तू सत्य असताना हे जगत का निर्माण केलं, हे का आमच्या समोर तू प्रगट केलं, सांग देवा. सत्य सिद्ध करण्याकरता असत्य असावं लागतं. सज्जन करण्याकरता दुर्जन असावे लागतात. बर का. सगळे जर जगात जर सज्जनच असतील काहीच किंमत राहणार नाही बरं का. हा दुर्जन आहेत म्हणून सज्जनाची किंमत आहे. तसं सत्य सत्य रूपाने कळण्याकरता असत्य काय आहे, ज्यार्थी असत्य काय आहे त्यार्थी सत्य काहीतरी असलं पाहिजे. हे समाजाला कळण्याकरता देवाने नसलेलं निर्माण केलं. नसलेलं निर्माण केलं. तसा देव निर्गुण निराकारच आहे. सगुण साकार का झाला. देवाला मी जगाला कळावा म्हणून.
मी जर निर्गुण रूपात झालो तर माझी भक्ती कोणी करणार नाही. माझी भक्ती केली पाहिजे. त्याच्याकरता निर्गुण निराकार असलेला परमात्मा सुद्धा सगुण साकार रूपाने प्रकट झाला. तसं सत्याचं स्वरूप करण्याकरता भगवंताने हे खोटं जग निर्माण केलं. आता निर्माण केलं हे खरं आहे, पण निर्माण केलं जग, त्या जगालाच लोक सत्य म्हणायला लागले बरं का. जे निर्माण केलं त्याला सत्य कोणी म्हणायला तयार नाही आहे. हे संतांना कळलं हो. पण एकांदर जगताची राहटी जर पाहिली, आपण कशाला सत्य म्हणतो? देवाला सत्य म्हणतो का जगाला सत्य म्हणतो? जगाला सत्य म्हणतो. आणि जगाला सत्य म्हणण्यामध्ये काहीच पुरुषार्थ नाही बरं का. म्हणून सत्य नेमकं काय आहे हे कळलं पाहिजे, याचा अनुभव आला पाहिजे. आणि अनुभव त्या महापुरुषांना आला बरं का. त्याला सत्याचा साक्षात्कार म्हणतात बरं का. सत्याचा साक्षात्कार म्हणतात. आणि सत्याचा साक्षात्कार झाला. काय सत्याचा साक्षात्कार झाला? महाराज म्हणतात, खरंच ह्या जगाकडे पाहिलं आणि जगाकडे पाहिल्यानंतर हरिगुरु कृपेने मला अशी दृष्टी प्राप्त झाली, अशी दृष्टी प्राप्त झाली. हे दिसणार जग जग नसून हे जग कसं आहे? रज्जू सर्पाकार भाशिले सर्पाकार भाशिले जगदंबर म्हणून आवडते पाय घेतो आलाय बलाय. ह्या जगताची प्रतीती महाराजांना आली. ती कशी आली? त्याला दृष्टांत दिला महाराजांनी. अनुभवाचा दृष्टांत आहे. रज्जू नाम दोरी, त्या दोरीवरती सर्प दिसला का सर्प भासला हे कधी कळतं? दोरीचं ज्ञान झाल्यावर. हा दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत माणसं त्या दोरीलाच सर्प म्हणतात. दोरीलाच सर्प म्हणतात शेवटपर्यंत. पण ती दोरी दोरी नसून त्या दोरीवरती सर्पाचा भ्रम झाला. मग भ्रम झाला खरा का खोटा आहे? खोटा आहे. मग खोटा आहे कारण ते भासतं ते खोटं असतं बरं का. जे खरं असतं ते भासत नाही, ते अनुभवाला येतं. लक्षात ठेवा. तो तुकोबाराय म्हणतात, त्या जगताकडे पाहिलं. काय पूर्वी केलेली साधना, त्या साधनेतून माझ्यावरती हरीची गुरूंची कृपा झाली आणि त्या कृपेतून त्या जगताचं स्वरूप कळालं. हे जगत भासमान आहे. भासमान जगत आहे तर खरं काहीतरी असलं पाहिजे. मग खरं काय आहे? तर शास्त्र सांगतं खऱ्याशिवाय खोटं जगू शकत नाही. खऱ्याशिवाय खोटं जगू शकत नाही. मग खरं काय आहे? एकच खरं आहे, ते परमात्म तत्व बरं का. आणि ते परमात्म तत्वच खरं आहे.
या जगाकडे पाहत असताना मला अशी अनुभूती आली, हे जग जग रूपाने सत्य नसून हे जगच परमात्म रूपाने सत्य आहे, असा मला आलेला अनुभव आहे. तो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे शब्दाची रचना मार्मिक आहे. विश्व सत्यत्व म्हटलेलं नाही बरं का, विश्वदेव सत्यत्वे म्हटले. नुसता देवही सत्यत्व म्हटलेलं नाही. का? विश्व सत्यत्व म्हटलं की देव असत्य होतो, आणि देव सत्यत्व म्हटलं की जग पुन्हा वेगळं राहतं. इथं एकच सांगायचं आहे, देव आणि जग हे वेगळं नाही आहे. म्हणजे जग प्रतीतीला आलं, कसं आलं? ते देव रूपानेच आलं, ते देव रूपानेच आलं. विश्व विश्व नसून हे विश्वच देव स्वरूप आहे. ऐसा ज्याचा अनुभव, फार मार्मिक वर्णन केले महाराजांनी बरं. सत्याची व्याख्या केलेली आहे, आणि जे पदार्थ भासतात त्याची पण व्याख्या केलेली आहे. सर्पाचा भ्रम कधी होतो? अज्ञानात. व्यवहाराच्या दृष्टीनं पूर्ण प्रकाशात नाही आणि पूर्ण अंधारात नाही, मधल्या काळात. ते दोन काळात नसतं, पण एक काळात असतं, त्याला भ्रम म्हणायचा, त्याला भास म्हणायचा बरं का. आणि जे तिन्ही काळामध्ये असतं त्याला सत्य म्हणायचं.
सर्प भासण्याच्या आधी दुरी होती, सर्प भासला तरी दुरी आहे, आणि दुरीचं सर्प निवृत्त झाला तरी दुरी आहे. तसं जगत प्रतीतीला येण्याच्या पूर्वी सत्य आहे, जगत प्रतीतीला आलं तरी सत्य आहे, आणि उद्या जगताचा विचाराने बाद झाला तरी सत्य आहे बरं का. तिन्ही कालामध्ये असतं ते. आणि असा अनुभव त्या महापुरुषाला विश्वदेव सत्यत्वे हा अत्युच्च कोटीचा अनुभव आहे परमार्थातला बरं का. हा अनुभव ज्या दिवशी जीवनामध्ये आला ना, त्या दिवशी परमार्थाचा खेळ संपला. खेळ संपला नाही, तिथून खऱ्या परमार्थाला खेळ सुरू झाला. तुम्ही आम्ही खेळी साक्षात्कार ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर जो परमार्थातला काय तो खेळी मिळीच आहे. म्हणून तर पुढचं वर्णन पहा ना. या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर कशाचीच बाधा होत नाही, कशाचीच बाधा होत नाही. पूर्ण तीर्ण चरणामध्ये त्याची संगती सांगितलेली आहे. म्हणून त्या महापुरुषाला हा आलेला अनुभव आहे. म्हणून ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, सत्याचा साक्षात्कार झाला. एकच वस्तू आहे आणि देव. जग नावाची वस्तू नाही बरं का, जग नावाची वस्तू नाही आहे. मग जग नावाची वस्तू नाही, पण जग आम्हा तुम्हाला दिसतं, आम्हा तुम्हाला दिसतं, आम्हा तुम्हाला दिसतं. या शब्दाचा अर्थ की आम्हाला सत्याचा अजून साक्षात्कार झालेला नाही. ज्या दिवशी सत्याचा साक्षात्कार होईल त्या दिवशी जग दिसणार नाही, जग दिसणार. मग काय दिसेल हो? एक परमात्म तत्वच दिसेल. परमात्म तत्वाशिवाय दुसरं काहीही नाही. ज्या दिवशी जगताचा प्रलय होईल त्या दिवशी तुम्हाला वायू दिसणार नाही, अग्नी दिसणार नाही, तेज दिसणार नाही, पृथ्वी दिसणार नाही. फक्त काय दिसेल? पाणी. काही बाकी दिसणार. तद्वत ज्या दिवशी सत्याचा अनुभव येईल, त्या दिवशी आपल्याला काय दिसेल? महाराज म्हणतात एकच दिसेल,
भरला घनदाट हरी ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे कुणाला ज्याला अनुभव आला त्याला दिशेवर का ज्ञानदेवा दिशे आम्हा तुम्हाला न दिशे जे जसं आहे तसं आम्हाला दिसत नाही सगळं आपल्याला विपरीत दिसतंय बरं त्याचं एकच कारण सत्याचा अनुभव आपल्याला प्राप्त झालेला नाही असा सत्याचा अनुभव ज्या महापुरुषाला प्राप्त झाला तेव्हा सत्य एकच आहे देव आणि विश्व ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत बरं का राहत नाही पण त्याच्या मागे सिद्धांत शास्त्राचा कोणी विचारणा केली संतांना तुम्ही म्हणता बरोबर आहे आम्हाला अनुभव नाही आहे आपल्याला अनुभव आलाय आम्हाला दिसतं याची काहीतरी संगती लावा ना ज्या महापुरुषाला अनुभव आला त्यांचा पक्का अनुभव आहे पण आपण त्या अनुभवापर्यंत पोचलेलो नाहीये किती वेळा ऐकलं तरी ऐकून सुद्धा त्या अनुभवापर्यंत आपण सहजासहजी पोचू शकत नाही आम्हाला माहित आहे परमात्मा सत्य आहे परमात्मा सत्य आहे बरोबर आहे पण जगत दिसतं ना जगत दिसतं ना मग शास्त्राने सांगितलं परमात्मा सत्य आहे तुम्हाला मान्य आहे हो परमात्मा सत्य आहे तुम्हाला मान्य आहे जगत तुम्हाला दिसतं म्हणजे जगत दिसतं ते जगत कसं आहे ते अध्यस्त रूपाने बरं का आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो अगदी मराठी सांगायचं म्हणजे खोटं खऱ्याशिवाय जगू शकत नाही खोटं खऱ्याशिवाय जगू शकत नाही बरं जगत खोटं आहे आम्हा तुम्हाला प्रतीतीला येतं पण परमात्मा सत्य आहे तो अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावरती जग अध्यस्त आहे आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो त्याला स्वतंत्र सत्ता नसते या पद्धतीने हे आम्हा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला बरं का पण त्या महापुरुषाचा निश्चय मात्र एकच
तो आद्यस्त मानतच नाही. एक अधिष्ठान रूपाने जगच आहे. मग त्याला जर संपूर्ण विश्व देवस्वरूप जरी अनुभवाला आलेला असेल तर कोणी विचार न करेल पाहणारा वेगळा राहिला का. त्याला जग विश्व देवस्वरूप आहे हे जर त्याला अनुभवाला आलं, जर पाहणारा त्याच्यापासून वेगळा राहिला तर हा पुन्हा दोन दिसतात ना. द्वैत शिल्लक राहतं ना, द्वैत शिल्लक राहतं. महाराज म्हणतात ते द्वैतही तिथं शिल्लक राहत नाही बरं का राहत नाही का. पाहणारा सुद्धा तो सत्याशी एकरूप झालेला असतो. सत्याशी एकरूप झालेला असतो. नवे नवे महाराज म्हणतात आता तुम्हाला ह्या जगाकडे देव पाहण्यापेक्षा ज्याला अनुभव आला ना तोच आता देव झालाय. हेच महाराज झाला आता हे प्रमाण इथं लागू पडत नाही. त्याला जगताची प्रतीती देवरूपाने आल्यानंतर तो पाहणारा सुद्धा देवापासून वेगळा राहिला नाही. महाराज म्हणतात तोच देव आहे आणि तोच देव आहे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर काय त्याचं स्वरूप आहे ते दुसऱ्या चरणात सांगतात. होईल झाला देवतया जवळी आशे
देवतया जवळयाशे पापनाशे दर्शने. पहिल्या चरणामध्ये अनुभव सांगितला आणि त्या अनुभवाचा काय परिणाम आहे त्या 3 चरणामध्ये सांगितलं. 3 चरण ही आमच्या तुमच्या करता आहेत. अशा अनुभूतीला प्राप्त झालेल्या पुरुषाला ओळखण्याची लक्षणं काय? सदासजी ओळखता येत नाही आहे. त्याला सत्याचा साक्षात्कार झालेला आहे. मग सत्याचा साक्षात्कार झालेला तो देवापासून वेगळा राहू शकत नाही. तो देवस्वरूप आहे. तो देवस्वरूप आहे हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर काय करावं? महाराज म्हणतात त्यांचं दर्शन घ्या. त्यांचं दर्शन घ्या. त्यांचं दर्शन घेण्याने दर्शन घेणाऱ्याचं पाप जातं, निष्पाप होतात माणसं. बरं का, इथं अनुभूतीला प्राप्त झालेला महापुरुष आणि त्या देवाचं स्वरूप त्यांचं ऐक्य सांगितलं. बरं का, म्हणून इथून पुढचा व्यवहार जर पाहायचा असेल तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. बरं का, आता देव वेगळा आणि संत वेगळे राहिले नाहीत. जे देवाच्या नावाने होतं तेच कार्य संतांच्या नावाने होतं. जे संतान देवाचं दर्शन घेण्याने होतं तेच संतांचं दर्शन घेण्याने होतं. बरं का, कारण वेगळं राहिलेलंच नाही काय. आता ते देवस्वरूपच झालेले आहेत. आणि देवस्वरूप झाल्यावर महाराज म्हणतात बघा, जिथं जिथं हा विचार मांडलेला आहे, देवाचं नाव घेण्याने काय होतं? पुण्य होतं. संतांचं नाव घेण्याने काय होतं? पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे. देवाचं नाव घेण्याने काय घडतं? पाप जातं. मग संतांचं नाव घेण्याने काय जातं? पाप जातं. म्हणजे अनुभूतीला हा महात्मा प्राप्त झालेला आहे हे आपल्याला सजासजी करणार. पण महाराज म्हणतात अशा महापुरुषाचा सहवास जर आपल्या जीवनामध्ये जर घडला तर त्या सहवासातून आपल्याला कळेल, ज्यार्थी अशा महात्म्यांचं दर्शन झालेलं आहे, अशा महात्म्यांचा सहवास घडला आणि त्या सहवासातून आमच्या जीवनातले दोष निघून गेले, त्यार्थी हा महात्मा अनुभूतीला प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेला आहे. म्हणून ज्ञानोबरांचं वर्णन करताना नाथमार्गाने वर्णन केले. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञान आणि देव वेगळं नाही. बरं का, संत आणि देव वेगळे नाहीत. मग त्यांच्या दर्शनातून आज समाजाचं फार मोठं भलं आहे. आज ते संपूर्ण समाजाला दर्शनातून शुद्ध करतात. बरं का, ज्या ज्या महाभागाला अशा संतांचं दर्शन घडेल, अरे म्हणतात त्या दर्शनाचा परिणाम जळतील राशी
तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पापनाशे दरुशने चिंतने दर्शने निष्पाप होतात माणसं बरं का. आज या संतांचं जगतामध्ये अस्तित्व असण्याचा काय जगताला फायदा आहे हो. जगताचं परमात्म्याचं अस्तित्व आहे. परमात्म्याचं अस्तित्व कळलं तर आपल्या जीवनामध्ये परिणाम होतो. पण अशा अनुभूतीला प्राप्त झालेल्या संतांचं दर्शन झालं तर पाप जातं बरं का. हा, परमात्म्याचं अस्तित्व अबाधित आहे, पण ते कळून सुद्धा आमच्या जीवनावरती काही परिणाम होऊ शकत नाही. पण ज्यांना अनुभव आला अशा महापुरुषाचा सहवास जरी जीवनामध्ये घडला तरी महाराज म्हणतात समाज निष्पाप होतो. पाप ताप दैन्य भेटी पाप जाय दर्शने पाप जाय चिंतने पाप जाय. आणि शेवटी तुकोबाराय वर्णन करतात तुका मने पापे जाती संतांची या जपे. आणि भेटीत दर्शनात चिंतनात आणि जपामध्ये सामर्थ्य आहे. मनुष्य समाज निष्पाप होतो. म्हणजे अनुभूतीला प्राप्त झाल्यानंतर नाम सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर असे महात्मे या जगतामध्ये वावरतात. त्यांचं अस्तित्व असतं, त्यांचं त्या जगतामध्ये राहणं असतं. त्या राहण्याचा परिणाम आज समाजाला किती आहे हो. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलंय जीवनामध्ये तुम्हाला देवाचं दर्शन घेता नाही आलं तरी चालेल, पण संतांचं दर्शन घेत जा. संतांचं दर्शन घेत जा बरं का. पण आपण देवाच्या ठिकाणी देव म्हणून दर्शन घेऊन देवत्व बुद्धी आपली अजून झालेली नाही आहे का. झाल्या आपण रोज मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो, त्या मूर्तीमध्ये देवत्व आहे. मग देवाचं दर्शन घेण्याचं फल काय.
निष्पाप होतो मनुष्य. पण या मूर्तीच्या ठिकाणी जे घडू शकत नाही ते संतांच्या दर्शनामध्ये घडू शकतं बरं का. हे विशेषत्व आहे. म्हणून महाराज इथं वर्णन करतात, देवतया जवयाशी. हा, हे म्हणणं सुद्धा अपूर्ण आहे. तेच देव आहेत बरं का. ते आता देव स्वरूपच आहेत, पण आम्हा तुम्हाला कळण्याकरता शब्द वापरला, देवतया जवयाशी. आणि ते तुम्हाला हे जर अनुभवला यावं, तुम्हाला हे पटावं असं जर वाटत असेल तर महाराज म्हणतात त्याची फलश्रुती आहे, पापनाशी दर्शने. त्या महात्म्यांचं दर्शन घेण्याने आपल्या जीवनातलं पाप जातं, निष्पापता. आणि निष्पापता जिथून सुरुवात होते तिथून परमार्थाला सुरुवात बरं का. हा, पाप जायला सुरुवात झाली की समजावं आपला परमार्थ सुरू झाला. हे पक्क ठरवायचं बरं का. जोपर्यंत आपल्या जीवनातलं पाप जायला सुरुवात होत नाही तोपर्यंत समजावं अजून आम्ही पारमार्थिक नाही, अजून आपण पारमार्थिक नाही आहे. महाराजांनी वर्णन केले, देव अंतरे ते पाप, देव दुरावे की देवात आणि आपल्यामध्ये अंतर पडण्यामध्ये पाप आहे. आपल्यामध्ये जी जीवनामध्ये जागृती व्हायला पाहिजे ती जागृती जर होत नसेल तर समजावं आपल्या जीवनातलं अजून पाप गेलेलं नाहीये. म्हणून त्या महात्म्यांच्या दर्शनाचं हे सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात, बापनाशे दरुशने. हे विशेषत्व आहे. एवढंच नाही तर महाराज म्हणतात असा जो महात्मा अनुभूतीला प्राप्त झालेला आहे त्याच्या दर्शनातून समाज निष्पाप होतो हे तर आहेच, पण असा जो महात्मा या जगतामध्ये व्यवहार करत असताना, या जगतामध्ये वावरत असताना, त्या जगतामध्ये जे विकार आहेत ना ते विकार त्यांच्या जीवनामध्ये जरी विकाराचा संबंध आला तरी विकाराचा संबंध येऊन सुद्धा काहीही परिणाम त्या महापुरुषाच्या जीवनामध्ये होत नाही. हे महाराज अभंग अशा तिसऱ्या चरणामध्ये काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देवतया जवयाशी पापनाशी दंशनी. महाराज वर्णन करतात, अनुभूतीला प्राप्त झालेला जो महात्मा आहे त्याच्या जीवनामध्ये हा विकाराचा संबंध राहत नाही. काम क्रोधा नाही चाली. त्या विकाराची यादी देत असताना त्यातला पहिला विकार आहे काम. त्या काम नावाच्या विकारावरची पुढचं सगळी क्रिया घडते बरं का. जर अंतःकरणातला काम जर निघून गेला तर पुढचं काही शिल्लक राहत नाही. आणि तुकोबारे म्हणतात त्या परमार्थाच्या साधनेतून आम्हाला जीवनामध्ये जर काय प्राप्त झाले असेल तरी आम्हाला प्राप्त झालं काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. जिथं कामच नाही तर तिथून क्रोध कसा येणार हो. संतांनी लिहून ठेवले, काम असेल तर क्रोध जन्माला येतो आणि काम असेल तर लोभ जन्माला येतो. जिथं कामच नाही तर तिथे पुढचे विकार निर्माण होण्याचा संबंध येत नाही का. महाराज म्हणतात त्या विकारांचं कसं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अनुभव आला नाही त्यांच्यावरती हे चाल करतात बरं. ज्यांना अनुभव आला नाही त्यांच्यावरती चाल करतात. ज्यांना अनुभव आला त्यांना चाल करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ राहत नाही. नवे नवे तुकोबाऱ्या म्हणतात चाल करण्याकरता ते विकार रूपाने शिल्लकच राहत नाहीत आमच्या दृष्टीने. काम क्रोध लोभ निवारे नाही, काम क्रोध लोभ निवारे नाही,
काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाटव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोधा नाही चाली म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारलाय देवा हे चाल करतात कोणावरती करतात हा ज्यांचं जीवन अपूर्ण आहे त्यांच्यावरती हे चाल करतात कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा जे पंडित आहेत नाम शब्द ज्ञानी आहेत त्यांच्यावरती चाल करतात जे अनुभूतीला प्राप्त झालेल्या त्यांच्या दृष्टीने यांचं अस्तित्व शिल्लक राहत नाही म्हणून काम क्रोधा नाही चाली पुढे वर्णन केले भूती झाली समता जेवढे जगामध्ये हे भूत मात्र आहेत त्या सर्व भूतमात्राच्या ठिकाणी एकच समप्रमाणा म्हणजे परमात्म तत्व आहे परमात्म तत्वाशिवाय आता ह्या भूतमात्राच्या ठिकाणी दुसरं काही नाही जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित भूती झाली समता सर्व भूतमात्राच्या ठिकाणी त्यांना देवच दिसतो गाढवा सुद्धा देव दिसला आम्हाला माणसातला दिसत नाही आपण अपूर्णतेमध्ये आहोत आणि अशी पूर्णता ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली म्हणतात त्यांना सर्व भूतमात्राच्या ठिकाणी एकच ते तत्व समरूपाने दिसतं बाकी काय दिसत नाही नवे नवे महाराज म्हणतात असा अनुभव ज्या महापुरुषाला आला त्या महापुरुषाच्या जीवनामध्ये आता कुठले भेद शिल्लक राहिले नाहीत आणि भेद शिल्लक न राहिल्यामुळं आता कोणाशी चर्चा नामवाद करण्याचा संबंधच येत नाही जोपर्यंत हा अनुभव येत नाही तोपर्यंत चर्चा तोपर्यंत वाद म्हणजे इथं भांडण नव्हे बरं का वाद म्हणजे भांडण नव्हे व्यवहारातला तो शब्द आहे इथं वाद शब्दाचा अर्थ चर्चा त्या परमात्म स्वरूपाच्या संबंधाने पण महाराज म्हणतात सर्व प्रकारचे भेद मावळे आणि सर्व प्रकारचे भेद मावळ्यामुळे महाराज म्हणतात आता त्याच्या संबंधाने काय बोलण्याचा संबंधच येत नाही बोलणं शिल्लक राहत नाही हे मनामध्ये घेऊन तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुकामाने भेदा भेद तुकामाने भेदा गेला वाद खंडोनी कोणी सामान्य म्हणेल भेद
काय भानगड आहे? भानगड काही नाही आहे. काही विचार मांडले शास्त्रामध्ये. 12 प्रकारचे भेद आहेत. जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जडा जडाचा भेद, तो 6वा झाला. त्याच्या पुढे 3 सांगितले. सजातीय, विजातीय, स्वगत, सजातीय, विजातीय. आणि त्याच्या पुढे सांगितलं कालभेद, वस्तुभेद आणि देशभेद. हे 12 झाले बरं. पहिले 6, हे मधले 3 आणि ते 7 असे सर्व भेद निघून गेले. भेद कुठे आहेत? परिच्छिन्नतेमध्ये भेद असतात, व्यापकतेमध्ये भेद नाही आहे. गावाचा प्रत्येकाला क्षेत्रफळ वाटून दिलेलं आहे. याचं 5 गुंठ, याचं 10 गुंठ, याचं 15 गुंठ. प्रत्येकाच्या गुंठा संपला की बांध आहे आणि त्या बांधामुळं वांद आहे. बांधामुळं वांद आहे कारण भेद निर्माण झाले ना. आता एकच सगळे बांध काढले आणि एक क्षेत्र निर्माण केलं. माझा बांध आणि तुझा बांध म्हणायचा संबंधच राहत नाही बरं. तसं हे संपूर्ण विश्व परमात्मा स्वरूप आहे असा अनुभव आल्यानंतर जेवढे जगामध्ये भेद आहेत ते सगळे भेद मावळले बरं. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. आता तिथं चर्चा करण्याचा संबंधच येत नाही. तेव्हा अशा महापुरुषाच्या ठिकाणी त्या परमात्म्याचं नित्य वास्तव्य आहे. देवतया जवयाशी पापनाशे दरुशने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवयाशे पापनाशे दरुशने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवयाशे पापनाशे दरुशने. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काही अभंगाचं चिंतन करण्याची आजच्या ह्या वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण मानगे गुरुजींच्या 26व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला संधी मिळाली ना. त्या निमित्ताने वर्णन करण्याने एक संधी मिळाली आपल्या वाणीतले दोष घालवण्याची. बरं अशा महापुरुषाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही संतांचं जर वर्णन केलं तर आपल्या जीवनातलं पाप जातं बरं. आणि काय राहिलेलं उरलेलं असेल ते पाप आमच्या जीवनातलं निवृत्त व्हावं. अशा महात्म्यांच्या वर्णनातून हीच त्या महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम तुकाराम.